हिरव्या हिरव्या कलरची कोथमीर, कोथमीरचा कलर हिरवा. चल माझ्या सोबत चाल, चल माझ्या सोबत बाजारला चाल, भाव नाही त्याला, चल माझ्या सोबत बाजारला चाल. चला बाबा, एवढी कोथमीर उपटून घेतो आता. पुन्हा पाऊस येईन, आभाळ आलेलं एक तर कोथमीरीला भाव नाही हो म्या. 2-3 एकर मध्ये टाकून ठेवलेली म्या. जेव्हा माझ्याकडे नसले तेव्हा चांगला भाव येतो, आणि जेव्हा म्या वावरात कोथमीर लावली जसा भाव कमी होतो, मै कोथमीर सगळी संपूस तर भावच लागत नाही त्याला. काय भानगडी काय माहिती बाबा, माझ्यावरच टापले काय कोण सगळे. काय करो गाडी आता, या कोथमीरीला भाव नाही. एक काम करतो आता, आता मोदीजीलाच फोन लावतो, त्याला सांगतो कोथमीरीला भाव नाही, तुम्हीच काहीतरी करा. हॅलो मोदीजी, तुम्ही मग ऐकून घ्या आधी. हा बोला शुभमजी, काय झालं? अहो मोदीजी, तुम्ही काय करू राहिले? काय झालं शुभमजी? हा काय झालं? काय झालं म्हणजे इथं माझ्या कोथमीरीला भाव लागत नाही ना. मी एकदा आधीच 2-3 एकर मध्ये पेरून ठेवली एकदाच, त्याला काही भाव लागत नाही. आता तुम्ही भाव कमी केला काय कोण त्याचा? एक ते मेले मोठी टाकून ठेवली. आणि तुम्हाला सांगतो, काल मी मार्केटला गेलो बा कोथमीर घेऊन. मोदी आप्पा, तुम्हाला सांगतो मी, एक जुडी इकली नाही, एक जुडी तसेच गंजाची गंज डायरेक्ट फेकून दिले लोकांनी, सगळेच गंज फेकून दिले. माहिती एक जुडी इकली नाही कोथमीरची. कुत्रा मग आणण्याला कुत्रा. थोडी वाट बघा शुभमजी, येईल भाव. हा वाट बघा? अहो किती वाट बघू. तुम्हाला सांगतो मी, काल मी मार्केटला भाजी घेऊन गेलो ना, तिथं एक म्हातारी आली आणि माझी जुडी घेतली हातात आणि मला म्हणे, धर भाऊ तुझी जुडी. मला नको तुझी जुडी, तुझी कोथमीर लय लागेले. अहो मोदी आप्पा, आता तुम्हीच सांगा, मग कोथमीरची जुडी काय गाडीहून खाली पडली का, तिला दगड लागला, धोंडा लागला का, तिला सर्दी व्हायले, ताप येले, काय व्हायले तिला? आणि ती म्हातारी खुशाल म्हणती लागली. काही म्हणते ती म्हातारी, कशाचं काय लागलं माझ्या कोथमीरला? हे काय चांगलीच माझी कोथमीर, तरी भाव लागत नाही. घेतली मी नाही त्या म्हातारीने, दिली फेकून. मग ती आजी जायला लागली तिथून. मग मी म्हणलं, आजी थांबा, फुकट घेऊन जा, तुम्हाला लिखत नसली घ्यायची तर. ती आजी म्हणे, मग अरे बाबा, इथं इतकत जुडी कोणी घ्याय नाही कोणची, आणि तो फुकट घेऊन काय करू मी? सांगा आता, तुम्ही काय केलं? तुम्ही पेट्रोल, डिझेल, गॅसचे सगळे भाव वाढून ठेवले, आणि कोथमीरचाच भाव कमी करून ठेवला. कोथमीरचा भाव कोणी वाढेल तुम्ही सांगा आता, मी काय करू? तुम्हीच सांगा आता, मी करू काय आता? कोथमीरला भावच नाही ना मोदी आप्पा, कस काय भाव लागत नाही? नाही शुभमजी, हे कोथमीरचे भाव वाढणं आमच्या हातात नाही. अहो सगळं तुमच्याच हातात आहे ना. अहो मोदी आप्पा, तुम्हाला सांगतो, जेव्हा आमच्याकडं कोथमीर असती तेव्हा कोथमीरला भाव नसतो, आणि जेव्हा भाव असतो तेव्हा कोथमीर नसती. तुम्हाला सांगतो मी, आमची कोथमीर मार्केटला गेली की भावच लागत नाही. आणि ज्या दिवशी आम्ही मार्केटला नेलं नाही का, तिकडून 2-4 जण फोन करून सांगतील का मला, आज 200 रुपये शेकडे गेली, आज 500 रुपये गेली. आणि तिथं जाऊन पाव तर इकतच नाही, नुसत्या गप्पा आणते ते. काऊन की मला परेशान करते नुसतं. मी तिकडं कोथमीर घेऊन जाऊ आणि पाच होता चहा, पैसे जाते चहा पाजाला. त्याची कोथमीर विकत नाही ना मार्केटमध्ये, तर ती दुसऱ्या दिवशी मला बोलून घेते, इतका भाव गेला म्हणून. मग मी जातो तर घोळीला ते ना, मला मी जातो, आणि मग काय तिथं गेलो विकत नाही, मग मला त्याला चहा पाजणं लागते. तुम्हाला सांगतो मोदी आप्पा, या बा हे हवामान अंदाज वाले ना, ढग पाहून सांगते कधी पाऊस येणार आहे, किती पाऊस येणार आहे, आणि कोण्या गावात पाऊस येणार आहे. त्याला मग एक विनंती बा, तुम्ही काय करा, तुम्ही मग कोथमीर पाहून सांगा किती भाव येणार रे कोथमीरला, किती पैसे होणार रे, कधी भाव लागणार रे. अहो मोदीजी, तुम्हीच पहा ना, हे पहा मग कोथमीर किती ताजी आहे, किती ताजी मस्त चमकू राहिली, मरणाची चमकू राहिली. आणि ती कोथमीर घ्यायला नाही लोक, मग खायला कोणी घ्यायला नाही लोक, कोथमीर खायला बी घ्यायला नाही, फुकटा घ्यायला नाही खायला. तुम्हाला सांगतो, लोकायला काय पाहिजे माहिती खायला? सडेल गुंगेल कोंबडा कोंबडी, पुन्हा बोकडा बोकडी, हे पाहिजे लोकायला खायला. ते गॅस टायमाला नाही भाव करीत, ते किती महाग असते डायरेक्ट पैसे देऊन टाकते. कोथमीरला फुकट कोणी घ्यायला नाही, 1 रुपया द्यायला नाही. हे बघा शुभमजी, हे मार्केट आहे, चढ उतार होतच असतो. हा चढ उतार होतच असतो? अहो मोदी साहेब, चढ उतार नाही, नुसता उतारच होऊ राहिला कोथमीरच्या भावाचा. चढ व्हायनाच नाही त्याचा, असं उतारच होऊ राहिला त्याचा नुसता, असं चढ व्हायनाच नाही कोथमीर भावाचा. तुम्हाला सांगतोय बा शेवटचं, तुम्ही एकटा आमच्या कोथमीरीला भाव द्या, नाहीतर मी डायरेक्ट आंदोलन करीन बरं का. हो मोर्चा काढीन मी डायरेक्ट. मग मी सगळे गावातले लोक जमा करीन, जैन कोथमीर टाकले का त्याला जमा करीन, डायरेक्ट आंदोलन करीन, मोर्चा काढीन. मग तुम्हाला घरच्या बाहेरच निघू देणार नाही. तुम्ही कोथमीरीला भाव द्या बरं का, शेवटचं सांगतो. तुम्ही माझ्या नादीत लागू नका. जे माझ्या नाद लागेल ना आतापर्यंत, त्याची जिरेल, चांगली जिरेल त्याची, तुम्ही त्याला भाव द्या बरं का. इथं मी वल्ल्या चिल्लत कोथमीर उपटू पाण्या पावसात कोथमीर उपटू राहिली तर दुखू राहिले माझे हात पाय. तुम्ही त्याला भाव द्या बरं का कोथमीरीला. हो तुम्हाला सांगतो, कोथमीरीला भाव द्या.
हे पा तुम्हाला सांगतो, जेव्हा आमच्याकडे कोथमीर नसली का तेव्हा 500 रुपये शेकडा, 1000 रुपये शेकडा, 2000 रुपये शेकडा, 3000 रुपये शेकडा, आणि जेव्हा आमच्याकडे असली तेव्हा 70 रुपये शेकडा, 70 रुपये, 80 रुपये, 2 रुपये जुडी असा भाव लागतो. तुम्ही भाव द्या बरं का माझ्या कोथमिरीला. हो टेन्शन नका घेऊ शुभमजी, भाव कमी जास्त होतच असतो. हा कमी जास्त अहो इथं फक्त कमी होऊ राहिला भाव वाढायलाच नाही कोथमीरचा. अनुभव घेऊ राहिलो मी 2-3 महिन्यापासून. नुसता भाव कमी होतो. आमची कोथमीर मार्केटला गेली की लगे भाव कमी होतो, आणि आमची नसली की लगे भाव वाढतो. तुम्ही भाव द्या बरं का कोथमीरला. हो इथं कमी जास्त नाही हो राहिला, नुसतं कमी कमीच हो राहिला, वाढणच नाही तो. लाजू राहिला काय कोणत्या वाढाला, नाही लाजवू काय कोणते भाव. अहो तुम्हाला सांगतो साहेब, हेच लोक आहे ना आमच्याकडून कोथमीरची गाठी फक्त 2 रुपये 3 रुपयांनी नेते, आणि तिकडं मुंबई पुण्याला जाऊन हाटलीमध्ये नुसती कोथमीरचे 2 पानं टाकी ते शेव भाजी मध्ये, आणि लगे 200 रुपये बिल, 300 रुपये बिल, आणि पुन्हा पनीरच्या भाजीमध्ये 2-3 पानं टाकले की लगे 500 रुपये बिल, 600 रुपये बिल, पुन्हा पावभाजीमध्ये बी नुसते 2-3च पानं टाकी ते लगे 200 आणि 300 रुपये बिल येतं त्याचं. आणि आमच्याकडून फक्त 2 रुपये आणि 3 रुपयांनी घेऊन राहिले. आम्ही का ढेकळा खायची मग. बरोबर आहे शुभमजी तुमचं, कोथमीरला भाव मिळालाच पाहिजे. द्या ना मग, तुमच्या हातात आहे, द्या ना. तुम्हीच द्यायला पाहिजे ना भाव. सगळं तुमच्या हातात आहे, आमच्या कोथमीरला भाव द्या ना तुमच्या हातात नाही का मग. हा तुम्हाला शेवटचं सांगतो मी, कोथमीरला भाव द्या, नाहीतर मग मी डायरेक्ट आंदोलन करीन, गावातली लोक जमा करीन, तिकडे दिल्लीला घेऊन येईन, मग डायरेक्ट तुमच्या घरापुढं आंदोलन करीन, मोर्चा काढीन डायरेक्ट. हो तुम्हाला घराच्या बाहेरच निघून येणार नाही. मग पहा ना हे लोक आमच्याकडून कमी भावात नाही ते, आणि तिकडं भाज्यामध्ये टाकी ते कोथमीर 2-2 पाणी टाकीते नसती, आणि लगे 500-600 रुपये बिल येतं त्याचं 2 पानाचीच फक्त, आणि आमचे एका गड्डीचे फक्त 2 रुपये येऊ राहिले. तुम्हाला मी शेवटचं शेवटचं सांगतो, तुम्ही कोथमीरला भाव द्या नाहीतर राजीनामा द्या. हो तुम्ही माझ्या नादी नका लागू बरं का. मी मोठे गार केले गंमत मध्ये, माझ्या नादीच नका लागू. मी डायरेक्ट अमिताभ बच्चनला नाव सांगेन. मग तुम्हाला शेवटचं सांगतो मी, तुम्ही भाव द्या कोथमीरला नाहीतर राजीनामा द्या, नाहीतर मी गावातले लोक जमा करीन आणि डायरेक्ट आंदोलन करीन, नाहीतर मोर्चा करीन डायरेक्ट. हो तुम्ही भाव द्या कोथमीरला नाहीतर राजीनामा द्या, शेवटचं सांगतो. माझ्या नादीच नका लागू. मग मी कोणाचंच ऐकत नाही आता. हो मी लय गार केले मोठे. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही राजीनामा द्या नाहीतर कोथमीरला भाव द्या. हो नाहीतर मी डायरेक्ट आंदोलन करीन, मोर्चा करीन. हा शेवटचं सांगतो, राजीनामा द्या नाहीतर आंदोलन करीन, नाहीतर कोथमीरला भाव द्या आमच्या. हा सांगतो तुम्हाला. ठेव फोन. हो ना तर भाव द्या कोथमीरला. नाद करा पण मपला कुठं, नाद करा पण मपला कुठं. तुम्ही काय करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि शेअर करा सगळीकडे. ज्या कोथमीर लावेल त्याला पाठवून द्या, व्हॉट्सअपला सगळीकडे पाठवून द्या, आणि त्याला विचारा तुमच्या कोथमीरला भाव येतो की नाही. आणि तुम्ही बी सांगा कोथमीरला भाव येतो की नाही तुमच्या, का असंच होतं माझ्यासारखं. आता पहा डायरेक्ट आता मोदीला फोन लावला, आता डायरेक्ट कोथमीरला भाव येणार. चला लाईक करा, मी कोथमीर उपटून घेते एवढी, येतो आता मी.